नमस्कार, मी महेश. आज आपण इंग्लिश काही शब्द पाहणार आहोत. अनेक इंग्रजी शब्द आपण पाहतो, पण त्याचा आपल्याला अनेकदा अर्थ उमगत नाही किंवा आपल्याला अर्थ समजत नाही. तर ते शब्द आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहूया, की बघा हा जो पहिला जो शब्द आहे, तो आहे एक्स्टॉल, ज्याला आपण याच्यामध्ये काय म्हणतो, याला एक्स्टॉल हा शब्द तुम्ही इथे लक्षात घ्या. एक्स्टॉल. एक्स्टॉल म्हणजे काय? टू प्रेज हायली म्हणजे एखाद्याचं मोठ्यानं असं आपण नाही का कौतुक करतो. मोठ्याने कौतुक करणे. ठीक आहे. मोठ्याने कौतुक करणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. म्हणजे आपण हा शब्द या अर्थानं लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे बघा, द टीचर एक्स्टॉल द स्टुडंट्स क्रिएटिव्हिटी इन फ्रंट ऑफ द होल क्लास म्हणजे की शिक्षकाने अ, त्या विद्यार्थ्याच्या कल्पकतेला संपूर्ण क्लासमध्ये किंवा संपूर्ण वर्गामध्ये काय केली, त्याची शाबासकी दिली किंवा त्याचं काय केलं, मोठ्यानं कौतुक केलं. ठीक आहे. मोठ्यानं कौतुक केलं म्हणजे शिक्षकांनी संपूर्ण पूर्ण वर्गामध्ये विद्यार्थ्याचं मोठ्यानं कौतुक केलं. ठीक आहे. प्रशंसा केली असं आपण म्हणतो. तर तो शब्द इथं या अर्थानं लक्षात ठेवा. किंवा त्याचं दुसरं वाक्य बघा, की क्रिटिक्स एक्स्टॉल द फिल्म ॲज अ मास्टरपीस ऑफ मॉडर्न सिनेमा म्हणजे जे समीक्षक आहेत, समीक्षक म्हणजे क्रिटिक्स, त्यांनी काय केलं, की हा चित्रपटला काय म्हटलं, की आधुनिक सिनेमाचा हा काय एक मास्टरपीस आहे म्हणजे एक उत्तम असा नमुना आहे. म्हणजे मोठ्याने प्रशंसा केली त्यांनी. हा त्याचा अर्थ असा होतो. म्हणजे सध्याचा जो दशावतार सिनेमा आहे तो काय एक मास्टरपीस आहे सध्याच्या चित्रपटांच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तसा एक्स्टॉल म्हणजे मोठ्यानं कौतुक करणे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढील जर आपण काही शब्द बघितले तर आपल्याला इथं दिसतं बघा, तो आहे मिलिटेट. हा शब्द आपण जर बघितला तर तो आहे इथं जर तो आहे शब्द मिलिटेट. ठीक आहे. म्हणजे मिलिटेट हे बघा, मिलिटेट हा शब्द आहे तो. त्याचा हे काय की त्याचा प्रतिकूल होणे. ठीक आहे. किंवा त्याच्या आड येणे, प्रतिकूल होणे किंवा त्याच्या आड येणे, याला मराठीत आपण असं म्हणू शकतो. किंवा त्याचे समानार्थी शब्द इंग्लिशमध्ये बघितले तर रेजिस्ट म्हणजे एक प्रकारचा विरोध करणे किंवा विरोध होणे त्याला. ठीक आहे. किंवा हिंडर पण म्हणतात, डिस्करेज सुद्धा म्हणतात. अपोज करणे म्हणजे विरोध करणे. ठीक आहे. काउंटर करणे, कॅन्सल करणे. प्रिज्युडाइज म्हणजे काहीसा भेदभाव. ठीक आहे. समानार्थी शब्द असे रेजिस्ट म्हणजे आपण एखाद्याला बघा इकडून असं येत असेल तर आपण त्याला इकडून काय करतो, विरोध करतो. म्हणजे हे काय झालं, हे झालं रेजिस्ट. हा, रेजिस्ट असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. अपोज म्हणजे आता जर तुम्ही हा शब्द बघितला, याचं उत्तर मिलिटेटचं उत्तर बघा. मिलिटेटचं एक वाक्य आपण पाहूया. ते असं आहे की हिज अँगर म्हणजे त्याचा राग, हिज अँगर मिलिटेट अगेन्स्ट हिम गेटिंग द जॉब म्हणजे त्याचा राग त्याला एक चांगला जॉब मिळण्याच्या आड आला. ठीक आहे. आड आला. ठीक आहे. म्हणजे त्याचा राग, अँगर म्हणजे काय, राग, त्याला एक चांगला जॉब मिळण्याच्या काय आला, आड आला किंवा त्याच्या विरुद्ध आला असं या अर्थानं घ्या. म्हणजे कारणीभूत होणे. ठीक आहे. असं त्याला आपण म्हणू शकतो मिलिटेट हा शब्द. आणि त्यालाच काहीसा संदिग्ध शब्द जो आहे आपल्याला कधी कधी हा शब्द आपण करतो की मिटिगेट. मिटिगेट. ठीक आहे. हे बघा, हा शब्द पहा, हा शब्द आहे मिटिगेट असं त्याला म्हणू शकतो आपण. काय मिटिगेट. आणि वरचा शब्द काय आहे बघा, वरचा शब्द आहे मिलिटेट. मिली मिलिटेट. ठीक आहे. हा शब्द वेगळा आहे, मिलिटेट. आता यामध्ये काय होतं की मिटिगेट म्हणजे तीव्रता कमी करणे. आपण काय करतो, एकदम पाणी गरम असेल आंघोळीला समजा, तर आपण ते काय करतो, त्याच्यामध्ये थंड पाणी ओततो आणि ते काय करतो, कोमट करतो. हा, म्हणजे आपण काय करतो, त्याची तीव्रता कमी करतो. मिटिगेशन ज्याला म्हणतात. ठीक आहे ना. मिटिगेट करणे. कधी कधी असं मोठे दंगल होते किंवा काही संकट होतात, काही खूप गर्दी होते, तर त्यावेळी पोलीस येतात आणि तिथे मिटिगेशन होतं. म्हणजे त्याची तीव्रता ते कमी करतात, पांगवतात त्या गर्दीला. हा, तर हे कमी करणे किंवा सौम्य करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मेकिंग थिंग्स बेटर. ठीक आहे. हे या अर्थानं आपण पाहिले. आता मिटिगेशनचे अनेक आपल्याला अर्थ सांगता येऊ शकतात. म्हणजे जसं की बघा, टू मेक लेस सेव्हर. ठीक आहे. म्हणजे त्याची तीव्रता कमी करणे किंवा पेनफुल.
टू मेक इट लेस पेनफुल. ठीक आहे. किंवा ॲलिव्हिएट म्हणजे कमी करणे असा त्याचा अर्थ. मिटिगेट अ पेशंट सफरिंग. ठीक आहे. किंवा एक्सटिन्युएट हा पण शब्द त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. किंवा रेमेडियल म्हणतो आपण. रेमेडी म्हणजे त्याच्यावर काय बाबा औषध काय असेल, त्याच्यावर उपाय काय असेल, हा अशा अर्थानं तो पण शब्द आपण इथं घ्यायला पाहिजेत. किंवा इथं आपण असं म्हणू शकतो की रिऑर्गनाइज करणे. रिऑर्गनाइज करणे. मिटिगेट म्हणजे एक प्रकारे तीव्रता कमी करणे असा त्याचा अर्थ होतो. आता याच्यामध्ये दोन वाक्य आपल्याला इथं दिसतात बघा. तर ते एक आहे, गेटिंग अ लॉट ऑफ स्लीप अँड ड्रिंकिंग प्लेंटी ऑफ फ्लुइड्स कॅन मिटिगेट. है ना. ड्रिंकिंग अ लॉट ऑफ स्लीप, सॉरी, गेटिंग अ लॉट ऑफ स्लीप म्हणजे खूप अशी छान झोप घेणे, आणि ड्रिंकिंग प्लेंटी ऑफ फ्लुइड्स म्हणजे जसं की पाणी पिणे, किंवा एखादं आपण चांगलं म्हणतो सूप पिणे, है ना. तर ते पिल्यामुळे काय होतं की फ्ल्यूची तीव्रता, फ्ल्यू म्हणजे एक प्रकारचा आजार, तापासारखा आजार, तर त्याचं काय होतं, त्याची तीव्रता काय होते, त्याची तीव्रता काय होते, कमी होते. ठीक आहे. म्हणजे चांगली झोप आणि पाणी, ठीक आहे, पिल्यामुळं आपल्याला फ्ल्यूची तीव्रता काय होते, तीव्रता काय होते, कमी होणे, है ना, तीव्रता कमी होणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. किंवा दुसरं वाक्य जर आपण इथं पाहिलं तर ते काय आहे पहा, की टेक्नॉलॉजी दॅट कॅन मिटिगेट ग्लोबल वॉर्मिंग. टेक्नॉलॉजीज दॅट कॅन मिटिगेट ग्लोबल वॉर्मिंग. टेक्नॉलॉजी म्हणजे असं तंत्रज्ञान जे ग्लोबल वॉर्मिंगला कमी करेल. म्हणजे जे आता उच्च तापमान वाढवते आपल्या पृथ्वी तलावरती, तर त्याची ते कमी करण्यासाठी कोणकोणती तंत्रज्ञान आहे. ठीक आहे. तर ते आपण इथं बघू शकतो की भरपूर झाडं लावणे, है ना, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, हे एक आपण अशी काही भरपूर कारणं सांगू शकतोय ग्लोबल वॉर्मिंग कमी होण्यासाठी. तर मिटिगेट हा शब्द आपण त्या अर्थाने इथं पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. मिटिगेट तीव्रता कमी करणे या अर्थानं हा शब्द बघा. तर दुसरा शब्द काय आहे आपण त्याच्यावरती पाहिला, मिलिटेट. मिलिटेट म्हणजे च्या आड येणे किंवा प्रतिकूल परिणाम होणे, या अर्थानं आपण तो शब्द इथं पाहिला पाहिजे. ठीक आहे. किंवा सगळ्यात वरचा जो शब्द आहे तो म्हणजे एक्स्टॉल. एक्स्टॉल म्हणजे मोठ्यानं कौतुक करणे. म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्याचं संपूर्ण क्लास समोर काय केलं, कौतुक केलं, है ना. एक्स्टॉल, एक्स्टॉल, है ना. त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहित आहे का, तर तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. तर आपण तीन शब्द पाहिले. पहिला आहे एक्स्टॉल, दुसरा आहे मिलिटेट, है ना, आणि तिसरा आहे मिटिगेट. तर असे हे शब्द आपल्याला, असे छोटे छोटे शब्दच आपल्याला आपलं इंग्रजी चांगलं चांगलं बनवू शकतात. आपण चांगल्या पद्धतीनं हे शब्द शिकू शकतो. तर माझ्या चॅनलला तुम्ही असंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, आणि आपल्या मित्रांच्या मध्ये किंवा सोशल मीडियावरती पण त्याचा प्रसार करा. थँक्यू.